लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आहे ते जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आता प्रॉपर्टी विकून नंदिनीचा आनंद निवास खरेदी करणाऱ्या जीवाची मालिनी काकू करणार चांगलीच खरडपट्टी, तर नंदिनी घेणार जीवाची बाजू। तर दुसऱ्या बाजूला सुनीताच्या आताताईपणामुळे वसवत्या आणि रम्यासमोर येणार जीवा आणि काव्याचं नात्याची लागणार वाट। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार, सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो, सुनीता साक्षीला विचारते, साक्षी झालं का ते फुटेज कवर? त्यावर साक्षी सांगते, हो मॅडम, ते फुटेज कवर झालेलं आहे। आता तुम्हाला त्यातलं कुठला पार्ट हवा आहे तो तुम्हाला काढून घेता येऊ शकतो। त्यावर सुनीता सांगते, मला ते सगळं फुटेज पाहायचं आहे। आणि मग गेल्या 3 महिन्याचं सगळं फुटेज सुनीता बघते आणि मग त्यातलं फक्त टेबल नंबर 4 म्हणजेच काव्य आणि जीवाचं जे टेबल असतं त्या एरियामधलं जे फुटेज आहे ते मला हवं आहे असं सांगते। त्याबरोबर साक्षी सांगते, हो मॅडम, मिळेल ना ते फुटेजसुद्धा तुम्हाला, मी तुम्हाला अगदी तासाभरात सगळं फुटेज देते। त्याबरोबर सुनीता सांगते, उत्तम, पुढच्या तासाभरात मी पुन्हा तुला सांगेन तेव्हा मला सगळं फुटेज मिळालेलं हवे। त्यावरती सांगते, हो मॅडम, सगळं फुटेज तुम्हाला मिळालेलं असेल पुढच्या तासाभरात। आणि मग आता सुनीता ही विचार करायला लागते की चला, हे काम एक उत्तम झालं, एकदा का मला मालिनीची सून कशी आहे याचे पुरावे मिळाले की मग मालिनीच्या डोळ्यावर ती जी खोटी प्रेमाची पट्टी बांधते ती मला काढता येईल आणि मालिनीचे डोळे उघडले जातील। मालिनीची कमीत कमी फसवणूक तरी होणार नाही। मी हिची ही सून हिला जे खोटं नाटं सांगून फसवते ते फसवू देणार नाही। इतक्यात तिकडे साक्षी येते आणि साक्षी म्हणते, मॅडम, तुम्ही जे फुटेज कवर करायला सांगितलं होतं ते फुटेज कवर झाले, हे घ्या। त्याबरोबर मालिनीला आता मी हे फुटेज दाखवणार असा विचार त्या करत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आपसुकच एक हसू येतं। त्याबरोबर साक्षी त्यांना विचारते, मॅडम, काय झालं, तुम्ही का हसताय? त्यावरती सांगते, नाही, काही नाही, माझं थोडं काम आहे तर मी जरा बाहेर जाणार आहे। पुढचा काही वेळ मी कॅफेमध्ये नसणार आहे। कामं व्यवस्थित करा, आलेले कस्टमर व्यवस्थित हँडल करा आणि कोणालाही म्हणजे वाद वगैरे करू देऊ नका। साक्षी म्हणते, येस मॅडम, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ। आणि मग आता सुनीता ही तिकडनं मालिनी काकूंच्या घरी जायला निघालेली असते। रस्त्यात सुनीता मनात म्हणत असते की आज मालिनीच्या सुनेचा चेहरा मालिनीसमोर येईलच, तिला कळेल शेवटी ही मुलगी किती खोटारडी आणि किती लबाड आहे ते। त्यानंतर आता लगेचच इकडे मालिनी काकू ह्या काव्याबरोबर बोलत असतात। त्या काव्याला त्यांच्या घरच्या दिवाळीबद्दल थोडं विचारतात, तर काव्य सांगत असते, आमच्या घरची दिवाळी म्हणजे आईबाबांची खरेदी। त्यावरती म्हणते, म्हणजे? त्याबरोबर आता काव्य सांगत असते, अहो आई, आनंद निवासमध्ये दिवाळी करायची असायची, त्यामुळे ताईला तर मिळायचं नाही घरच्या खरेदीला जाण्यासाठी। आरू आणि मी आम्ही कॉलेज करत होतो आणि आरूला जास्त मजा ही फिरण्या वगैरेतच येते, खरेदी वगैरे करावी इतकी ती हुशार नाही आहे। म्हणून मग आई बाबा दोघंच खरेदी करायचे आमच्या तिघींसाठी सुद्धा सगळं, तर यावर्षी तेच मिस करते मी। त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अच्छा। मग आता मालिनी काकू विचार करतात की शेवटी आता काव्य आणि नंदिनी ह्या आपल्या सुना आहेत, मग त्यांनी त्यांच्या घरची दिवाळी मिस करता कामा नये, त्यांच्यासाठी आपण तर खरेदी करूच शकतो ना। मग मालिनी काकू ठरवतात की आपण नंदिनी आणि काव्यासाठी खरेदी करायची। आता मालिनी काकू नंदिनी आणि काव्याला थोड्या वेळाने सांगतात, माझं थोडं काम आहे तर मी बाहेर जाते। आता त्या काव्याला असं म्हटल्यावर काव्य विचारते, मालिनी काकू, अहो अचानक तुमचं काय काम आहे आणि कुठे जाताय तुम्ही? काही महत्त्वाचं असेल तर मी सुद्धा येऊ का तुमच्याबरोबर? मालिनी काकू म्हणतात, नाही गं, फार काही महत्त्वाचं काम नाही आहे, म्हणजे माझ्यासाठी तर ते महत्त्वाचं आहे, पण तू बरोबर यावं, तुझं महत्त्वाचं काम सोडून, तुझा अभ्यास सोडून इतकं नाही आहे, आणि मी महत्त्वाचं म्हणजे ते सगळं एकटीने मॅनेज करू शकते, मग कशाला उगाच तुलाही त्रास देऊ, मी येते जाऊन पटकन। त्यावर ती विचारते, नक्की ना तुम्हाला माझी गरज नाही लागणार? मालिनी काकू म्हणतात, नाही गं बाई, मी येईन जाऊन पटकन। त्यावर काव्या म्हणते, ठीक आहे काकू, या मग तुम्ही जाऊन, तोपर्यंत मी आवरते सगळं किचन। मालिनी काकू म्हणतात, तू फार वेळ किचनमध्ये राहू नकोस, तू जा आणि तुझ्या अभ्यासाला लाग, मी हे सगळं कल्पनाला आवरायला सांगते। त्यावर लगेचच काव्या म्हणते, हो काकू, मी फक्त एवढं स्वतःसाठी कॉफी बनवायला आली आहे, तेवढी कॉफी बनवून घेते। त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो हो चालेल, बरं चल, मी निघू का काव्या, मला उशीर होईल नाही तर? काव्या म्हणते, हो चालेल ना काकू, पण कुठे जाताय काय? बाबांचा जर फोन वगैरे आला तर बाबांना काय सांगू? त्यावर मालिनी काकू म्हणतात, नाही नको, काळजी करू नकोस, मी
विक्रमना माझ्याबरोबर घेऊनच जाणार आहे. त्यावर काव्या म्हणते, बाबा नाही घेऊन जात आहे. त्यावर मालिनी काकू सांगतात, हो विक्रमना मी घेऊन जाणार आहे. त्यावर लगेचच काव्य मालिनी काकूंना चिडवते, म्हणत असते, अरे वा, फक्त सासू आणि सासरे फिरायला जात आहेत काय सासूबाई, एन्जॉय. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, गप्प बस ग काव्या, आता कसलं एन्जॉय, आता मुलं लग्न करून झाली, आता मुलांच्या आणि सुनेंच्या एन्जॉयमेंटचा वेळ झाला, आमच्या नाही. चल मी निघते, मला उशीर होतोय. तू ना बोलत बसलीस की बोलतच राहतेस. काव्य म्हणते, हो सांभाळून जा आणि सावकाश या. काकू माझ्यासाठी एक वस्तू घेऊन याल का प्लीज. त्यावर मालिनी काकू म्हणतात, बोल ना काय आणायचं आहे ते. काव्य सांगते, माझ्यासाठी ना फक्त फुलस्केप पेपर घ्याल एखाद्या स्टेशनरीमधून प्लीज. मालिनी काकू म्हणतात, अगं रिक्वेस्ट काय करतेस, आण सांग की, हक्काने घेऊन येईन. तर आता दुसरीकडे नंदिनीच्या आनंद निवासचं ऑक्शन झालेलं असतं आणि ते जीवाने 10 कोटी रुपयाला विकत घेतलेलं असतं. ही गोष्ट भास्करने आता वसुहत्यापर्यंत पोहोचवलेली असते. आता वसुहत्याला प्रश्न पडलेला असतो की 10 कोटी इतकी मोठी रक्कम जीवाकडे आली तरी कुठून. नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जीवा कोणाकडून कर्ज घेणार नाही. आणि मुळात जीवा जरी कोणाकडून कर्ज घ्यायला तयार झाला तरी जीवाला कोणी कर्ज देणार नाही, कारण जीवा ना कामाला आहे ना धंद्याला. मग जीवाला नक्की एवढे पैसे मिळाले कुठून असतील, जीवाने काय केलं असेल, हा प्रश्न वसुहत्याला पडलेला असतो. तर रम्या म्हणत असते, आई मरू दे ना, तुला काय करायचं आहे, ह्या नको त्या गोष्टी तू इतका इंटरेस्ट का घेतेस. त्यावर वसुहत्या म्हणत असते, रम्या हेच तर तुला कळत नाही, म्हणूनच मी तुला मूर्ख म्हणते, कळलं का. त्यावर रम्या म्हणते, आई जरा कळेल अशा भाषेत बोलशील का. त्यावर वसुहत्या तिला सांगत असते, अगं मूर्ख मुली, जिथे लक्ष द्यायला हवं तिथे तू म्हणतेस लक्ष देऊ नको. त्यावर रम्या म्हणते, आई मला सांग, जीवाने आनंद निवास खरेदी केलं, यामध्ये इतकं महत्त्वाचं असं काय आहे. त्यावर वसुहत्या तिला सांगते, जीवाने आनंद निवास 10 कोटी रुपयाला खरेदी केलं आहे रम्या. 10 लाख नाही, 10 कोटी. 10 लाख, 10 कोटी, 10 रुपये आणि 100 रुपये ह्यात फरक आहे की नाही. 10 कोटी आले कुठून त्याच्याकडे. यासाठी नक्कीच जीवाने काहीतरी मोठी उलाढाल केलेली असणार. कदाचित घरात हे ते दोघंजणं बोललेले नाही आहेत, याचा अर्थ मालिनी आणि विक्रम ह्या दोघांनाही या सगळ्याबद्दल काहीही माहिती नाही आहे. मग जर मालिनी आणि विक्रमना काही माहीत नाही आहे तर जीवाने त्यांच्याच तर एखाद्या प्रॉपर्टीची वाट लावली नसेल ना. मग आता वसुहत्या ठरवते की आपण आता हे जे आहे ते मालिनी काकू आणि विक्रम समोर आणायचं, म्हणजे भर दिवाळीच्या दिवसामध्ये घरामध्ये भांडणं होणार, घरामध्ये वाद होणार आणि कलेश. त्याबरोबर आता रम्या म्हणते, हो गाई, मी हा विचार केलाच नव्हता. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, तेच मी म्हणते, बऱ्याच गोष्टींचा विचार तू करतच नाहीस रम्या. रम्या म्हणते, हो आई, पण आता तू म्हणालीस ते कळलंय मला, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. आता चल मग, संधी आपण वाया घालवायला नको, जाऊया मामीकडे आणि सांगूया मामीला. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते, हो चल. आणि मग आता वसुहत्या आणि रम्या ठरवतात की आपण आत्ताच्या आत्ता मालिनी काकूंकडे जायचं आणि मालिनी काकूंना सगळं काही सांगायचं. आता त्यांनी ठरवलेलं असतं खरं मालिनी काकूंकडे जाऊन खरं सांगण्याचं, पण वसुहत्या म्हणते, आपण थेट जाऊन हा विषय काढायचा नाही रम्या. त्यावर रम्या म्हणते, मग. त्यावर मालिनी काकूंकडे जाऊन आपण मुद्दामून पहिलं तो जो ऑक्शनचा कागद आहे तो तिथे ठेवायचा. मालिनीने तो ऑक्शनचा कागद वाचला की त्यानंतर मग मालिनी नंदिनीला विचारेल. मग नंदिनीला एकदा का तिने विचारलं की आपोआप तिला कळेल की जीवाने तिच्यासाठी आनंद निवास विकत घेतलं आहे. मालिनीला हे कळलं की मालिनी स्वतःहूनच बरोबर जीवाची खरडपट्टी काढेल. त्याबरोबर आता वसुहत्या म्हणत असते, खूप आनंदात दिवाळी घालवायची होती ना तुम्हाला, आता बघतेच कशी जाते तुमच्या आनंदात दिवाळी, कसा होतो तुमच्या आनंदाचा उद्रेक. त्याबरोबर आता रम्या म्हणते, आई उद्रेक. त्यावर ती म्हणते, हो आनंदाच्या खूप उकळ्या फुटत आहेत ना, म्हणून उद्रेक बाळा, कळलं का. तर आता मालिनी काकूंना सांगायला त्या दोघी येईपर्यंत मालिनी काकू ह्या तिकडनं निघून गेलेल्या असतात. आता वसुहत्या आणि रम्या घरामध्ये मालिनी काकूंना सगळीकडे शोधतात, पण मालिनी काकू त्यांना कुठेच दिसत नसतात. आता मालिनी काकू कुठे आहेत हा प्रश्न त्या दोघीजणी पिहूला विचारतात. त्यावर पिहू सांगत असते, मामी तर बाहेर गेली आहे आणि मे बी ती मामाबरोबर जाणार आहे, त्यामुळे ती कुठे गेली आहे हे मलासुद्धा नाही माहिती, आणि कदाचित मामी घरी आल्यानंतर ती काहीतरी सांगणारसुद्धा आहे आपल्या सगळ्यांना, ती खूप घाईत होती जाताना. त्याबरोबर इकडे तोपर्यंत आता
सुनीता घरी पोहोचलेली असते. आता सुनीताने त्या ठिकाणी आल्याबरोबर लगेचच इकडे सगळेजण हे सुनीताला बघून जरा आश्चर्यचकित होतात. कारण मालिनी काकूंची मैत्रीण मालिनी काकू घरी नसताना अशी घरी अचानक कशी आली हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर आता लगेचच वसवत्या ही सुनीताला व्यवस्थित ओळखत असल्यामुळे ती सुनीताकडे येते आणि सुनीताला म्हणते, अगं सुनीता, तू अशी अचानक आज आमच्या घरी कशी काय? त्यावर सुनीता सांगत असते, ते मी त्याबरोबर वसवत्याच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी गडबड आहे. हिच्या मनातलं काढून घ्यायचं असेल तर हिला थांबवावं लागेल. आणि मग लगेचच ती आता सुनीताला म्हणते, अगं अशी तिथेच उभी राहून का बोलतेस? ये की बस, आपण बसून बोलू. मग आता सुनीताला त्या बसायला सांगतात. कल्पनाला सांगतात कॉफी घेऊन ये, म्हणजे कसं कॉफी बोलता बोलता सुनीताच्या मनातलं काढून घेता येईल. मग सुनीता कॉफी प्यायला बसल्यावर वसवत्याही तिथे बसते आणि सुनीताला विचारते, तुला मालिनी म्हणाली नव्हती का आज ती बाहेर जाणार आहे म्हणून? त्यावर सुनीता सांगत असते की नाही ॲक्च्युली मी मालिनीला फोन केलाच नव्हता. माझं थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी न सांगताच डिरेक्टली घरीच आले. मला वाटलं मालिनी नेहमी घरीच असते तर आजही ती घरीच असेल. माझंच चुकलं, मी कॉल करायला हवा होता. त्यावर वसवत्या म्हणते, अगं नाही गं, उलट बरं झालं तू कॉल नाही केला असते. जर तू कॉल केला असतास तर मालिनीने तुला सांगितलं असतं की आज ती घरी नाही आहे म्हणून. आपली भेट झाली नसती. त्या बहाण्याने आपणही भेटलो की एकमेकींना. तू मैत्रीण मालिनीची असशील तरी माझ्याशी सुद्धा चांगली बोलतेस की, ओळखतो आपण एकमेकीला. त्यावर लगेचच ती म्हणते, हो मग वसुताई, तुम्ही माझं एक काम कराल का? त्यावर आता वसवत्या म्हणते, अगं बोल ना, का नाही करणार? मग लगेचच ती वसवत्याला ते पेनड्राईव्ह देते आणि एवढं मालिनीला द्या, महत्त्वाचं आहे, मला उशीर होतोय, मी निघते, एवढं सांगून जाते. त्याबरोबर आता लगेचच वसवत्या ते पेनड्राईव्ह हातात घेते आणि हो चालेल, नक्की देईन असं म्हणते. त्याबरोबर आता इकडे पुन्हा एकदा सुनीता काकू आठवणीने द्याल असं वसवत्याला सांगते. त्याबरोबर वसवत्या म्हणते, हो बाई, माझ्यावर जर तुझा विश्वास नसेल ना तर मी पेनड्राईव्ह तुझ्या मैत्रिणीला दिलाय की नाही हे विचारायला तू तिला फोन कर, मग तर झालं. त्यावर ती म्हणते, नाही तसं नाही हो, माझा विश्वास आहे की तुमच्यावर, पण हे पेनड्राईव्ह मालिनीपर्यंत पोहोचणं थोडं गरजेचं आहे, म्हणून म्हटलं तेवढं आठवणीने द्या आणि इथे तिथे कुठे ठेवू नका हा. त्याबरोबर लगेचच वसवत्या होकार देतात. तर आता सुनीताच्या फोनवरती एक फोन येतो आणि सुनीता म्हणते, हो का, हो मी निघालेच आहे, हो येते. थोडा वेळ तुमच्यावरती एखादी जबाबदारी सोपवली की तुम्ही लगेच तिथे काहीतरी गोंधळ घालता. आता सुनीताच्या कॅफेमध्ये काहीतरी गडबड झालेली असते. सुनीता म्हणते, मी निघते, माझ्या कॅफेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. सुनीता तिकडनं गेल्याबरोबर वसवत्या लगेचच रम्याला म्हणत असते, रम्या, आपल्या हाती खूप मोठं घबाड लागले. त्यावर रम्या म्हणत असते, घबाड? आई, काहीही बोलतेस का गं तू? आता ह्या सुनीता काकूंनी दिलेलं हे पेनड्राईव्ह याच्यामध्ये घबाड काय? त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते, सुनीता जाताना काय म्हणाली ती वाक्य ऐकली नाहीस का गं रम्या? रम्या म्हणते, काय म्हणाली? त्यावर वसवत्या सांगत असते, हे पेनड्राईव्ह आठवणीने मालिनीला दे, हे पेनड्राईव्ह मालिनीच्याच हातात दे, इथे तिथे ठेवू नको, फक्त मालिनीच्या हातात दे. याचा अर्थ काय? त्यावर रम्या म्हणते, याचा अर्थ काय म्हणजे काय? त्यावर वसवत्या म्हणते, अशी कशी गं तू एवढी? कधी कधी ना मला तर प्रश्नच पडतो की खरोखर तू माझी मुलगी आहेस ना? त्यावर काव्या म्हणते, आई. त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते, आई काय आई, बरोबरच बोलते मी. अगं मूर्ख मुली, याचा अर्थ हा होतो की या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच भरपूर काहीतरी महत्त्वाचं असणार. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई, फोटो वगैरे सुद्धा असू शकतात ना, कदाचित त्या मैत्रिणींचं काही असेल. वसवत्या म्हणते, चल लावून चेक करूया. आता लगेचच वसवत्या आणि रम्या येतात आणि वसवत्याच्या लॅपटॉपला ते कनेक्ट करतात. आता त्या पेनड्राईव्हमध्ये त्यांना सापडतं ते म्हणजे सुनीताच्या कॅफेचं फुटेज. आता ते कॅफेचं फुटेज बघितल्याबरोबर लगेचच इकडे रम्या म्हणते, आई, काय आहे नवीन? त्यांच्या कॅफेचं फुटेज काहीतरी रिनोव्हेशन वगैरे केलं असेल म्हणून दिलं आहे. त्याबरोबर वसवत्या म्हणते, नाही, यामध्ये नक्की काहीतरी सापडणार आपल्याला, नीट बघ रम्या. त्याबरोबर रम्या आणि वसवत्या दोघीही नीट निरखून बघतात. रम्याला तर त्यातलं काही फारसं दिसत नाही, पण वसवत्याला काव्य आणि पार्थ बरोबर दिसलेले असतात. त्याबरोबर आता लगेचच वसवत्या म्हणते, दिसलं तुला रम्या? त्यावर रम्या म्हणते, नाही आई, काय दिसतंय तुला? त्यावर वसवत्या म्हणते, मूर्खच आहेस तू, खरंच मूर्ख आहेस. ती बघ, ती काव्या आणि तो जीवा. त्यावर आता लगेचच इकडे रम्या म्हणते, बघू,
आणि मग ती सुद्धा काव्याला आणि जीवाला बघते. वसुहत्या म्हणते, कळलं तुला? हे फुटेज फक्त मालिनीच्याच हाती लागणं का गरजेचं होतं? त्यावर लगेचच रम्या म्हणते, आई म्हणजे? त्याबरोबर वसुहत्या म्हणते, हो म्हणजे तुला जे म्हणायचं आहे तेच. त्याबरोबर रम्या लगेच म्हणते, आई मग चल ना, आपण हे घरात सगळ्यांना सांगू. कसला बॉम्बस्फोट होईल. माझा पार्थ ताबडतोब त्या काव्याला सोडून देईल. ती नंदिनीसुद्धा त्या जीवाला सोडून जाईल आणि आपल्याला जसं हवं आहे तसं या घराचं वाटोळं होईल आणि माझा पार्थ मला मिळून जाईल. वसुहत्या म्हणते, नाही रम्या, कधीच अशी इतकी घाई करायची नाही. हे बघ, प्रत्येक गोष्ट आहे ना वेळ घेऊन आणि योग्य वेळेवर करायची. रम्या म्हणते, आई. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, हो सध्या आपल्या हाताला 2 घबाडं लागली आहेत. पहिलं म्हणजे जीवाने 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी खरेदी केली आहे आनंद निवासची नंदिनीसाठी. सध्या आपण याचा बॉम्बस्फोट करूया. एकदा का हा बॉम्बस्फोट झाला की नंतर हे एकदा याच्यातून सावरायला लागले की मग त्याच्या लागोलाग पाठून आपण हा बॉम्बस्फोट करायचा. त्यावर लगेचच रम्या म्हणते, पण सुनीता काकूंनी मालिनी मामीला फोन करून विचारलं तर? त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते, नाही विचारणार सुनीता हिचा माझ्यावर सुद्धा विश्वास आहे आणि त्यात मुद्दामून मी तिला मगाशी म्हणाले, माझ्यावर विश्वास नसेल तर तू तुझ्या मैत्रिणीला फोन करून विचार. तिलाही शेवटी चुकीचं वाटेलच की, माझ्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल म्हणून ती नाही करणार आणि याच गोष्टीचा मी फायदा घेणार. रम्या, चल मग आता भरूया मालिनीचे कान. आली असेल ती एव्हाना, बघूया. आणि मग त्या दोघीजणी हॉलमध्ये येतात तर खरोखर मालिनी काकू घरी आलेले असतात. आता मालिनी काकू ह्या नंदिनी आणि काव्याला साड्या घेऊन आलेल्या असतात आणि त्या दोघींना साड्या देत असतात आणि म्हणत असतात की हे बघा, दरवर्षी तुमची आई तुमच्यासाठी खरेदी करायची म्हणून यावर्षी मी खरेदी केली आहे. आता हो, तुमची आवड निवड फार मला काही माहीत नाही आहे, आपण एकत्र जाऊन कधी खरेदी केलेली नाही आहे, त्यामुळे मी माझ्या आवडीप्रमाणे आणल्या आहेत. तर वसुहत्या आणि रम्या तिथे येतात आणि रम्या म्हणते, वा मामी, बरं झालं तू आजच्या दिवशी खरेदी केलीस, तसाही आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. त्यावर वसुहत्या म्हणते, हो ना, शेवटी आपल्या जीवाने नंदिनीचा आनंद निवास तिला परत मिळवून दिलं. 10 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जीवाने त्याच्या बायकोसाठी खरेदी केली. याच्यासाठी मोठं काळीज असावं लागतं. नंदिनी खरोखर खूप नशीबवान आहे की तिला जीवासारखा नवरा मिळाला. माझा भाचा मुळात आहेच असा जो प्रत्येकाचं मन जपतो आणि त्यातून बायकोसाठी त्याने एवढं केलं म्हणजे खरोखर त्याचं किती प्रेम आहे नंदिनीवर. चला, हळूहळू का होईना पण ज्या परिस्थितीत लग्न झाली होती त्याच्यापेक्षा आत्ताची परिस्थिती खूपच जास्त बरी आहे. जीवा आणि नंदिनी यांचा संसार आता हळूहळू नेटाने गाडी रुळावर यायला लागली आहे. बरोबर ना गं मालिनी? आता मालिनी काकू जेव्हा ऐकतात की जीवाने 10 कोटीची प्रॉपर्टी खरेदी केली आहे, मालिनी काकूंना धक्काच बसतो. मालिनी काकू जोरजोरात जीवाला हाक मारतात. जीवा तिकडे आलेला असतो. मालिनी काकू जीवाला विचारतात, जीवा तू आनंद निवास खरेदी केलायस? जीवा काहीच बोलत नसतो. मालिनी काकू म्हणतात, जीवा पटपट बोल, तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? 10 कोटी कुठून आणलेस तू? त्यावर जीवा सांगतो की आई, माझ्या नावावर तुम्ही जी प्रॉपर्टी केली होती ती मी विकली. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय? अरे तो प्लॉट, ते घर तू विकलंस का? अरे त्या घराबरोबर किती आठवणी जोडल्या होत्या आपल्या, तुला विसर पडला का त्या सगळ्या गोष्टींचा? आणि मी म्हणते तू आनंद निवास खरेदी केलंस यामध्ये माझी काही हरकत नाहीच आहे, पण तू आनंद निवास खरेदी करण्यासाठी ते घर विकलंस याच्यात माझी हरकत आहे. बावळटा, तुला जर पैशांची गरज होती तर तुला आईबाबांजवळ बोलता नाही आलं? इतका मोठा झालायस का तू की सगळे निर्णय तुझे तू परस्पर घेतोस? जीवा, मला ना तुझं काही कळतच नाही. त्याबरोबर मग नंदिनी मध्ये बोलते आणि जीवाची बाजू घेत म्हणते, आई, हवं तर मी जीवांच्या वतीने तुमची माफी मागते. त्यांनी जे काही केलं आहे ते चुकीचं नक्की आहे, पण त्यांनी वाईट हेतूने काहीही केलेलं नाही आहे. त्यांनी जे काही केलं ते माझ्यासाठी केलं, माझा आनंद निवास मला परत मिळवून देण्यासाठी केलं. भास्कर काकांनी मला फसवून मुद्दाम माझा आनंद निवास विकायला काढलं होतं. आता जीवाची चूक नंदिनी पूर्णपणे लपवते आणि स्वतःवर सगळं काही घेते. त्यामुळे मालिनी काकूंचा राग शांत होतो आणि मालिनी काकू शांत नंदिनीचं ऐकून घेतात. आता जीवाने जसं नंदिनीची साथ दिलेली असते तशीच अगदी नंदिनीनेही ती जीवाची साथ दिलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.